अलीकडे जर पाहिलं तर विविध ठिकाणी या रबर बॉलच्या पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झाल्या। माझ्या मते येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा काही स्पर्धा आहेत आता। आणि एक महत्त्वाची मॅच आता सुरू होताना पाहायला मिळेल। एका बाजूला सानवी स्पोर्ट्स पोईप, दुसऱ्या बाजूला बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला। समीर वेंगुर्लेकरच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळताना पाहायला मिळतो। मॅच सुरू होण्याच्या अगोदर दोन्ही टीमचा एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी आहे। समीर वेंगुर्लेकर, वेंगुर्ल्याचा एक जबरदस्त खेळाडू समीर वेंगुर्लेकर यांना आपण पाहतोय। तर दुसऱ्या बाजूला पोईप म्हणजे ती मसुरे टीम आहे ना, मसुरे टीम खेळते। पोईप संघ म्हणजे सानवी स्पोर्ट्स पोईप अर्थातच मसुरे। दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर वेंगुर्ल्याचा संघ पाहायला मिळतोय आणि विविध ठिकाणावरून आलेले हे संघ आपला अधिराज्य या ठिकाणी गाजवण्यासाठी सज्ज आहेत। मयूर स्पोर्ट चषक एक महत्त्वाची मॅच, केवळ 2 सामने मात्र आता बाकी आहेत। चला बॅटर, चला लवकरात लवकर मैदानात चला। आजच्या प्रमाणे उद्या देखील चांगले सगळे संघ या ठिकाणी खेळतील। एमसीसी कोटले, त्यानंतर विघ्नेश वॉरियर्स वायरी, श्रीदेव वेताळ वराड, आई पावणाई मानकोल, डीसीसी वायरी, नुरवी स्पोर्ट चेंदवन, दानिश 11 देवबाग, एमएसआरटी तुळस हे संघ उद्या देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील। आकाश आणि ज्ञानेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोईप संघासाठी मैदानात उतरली आहे। हा यस, नुरवी स्पोर्ट चेंदवनच्या ऐवजी साई स्पोर्ट्स कट्टा हा संघ उद्या इकडे खेळताना पाहायला मिळेल। आकाश आणि ज्ञानेशची जोडी, आकाशने सामनावीर पुरस्कार घेतला होता। ज्ञानेशने सुद्धा एक क्लासिकल स्ट्रोक समोर अगदी खूप जबरदस्त स्ट्रोक खेळला आणि समोर जर पाहिलं तर समीर वेंगुर्लेकर यांनीही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतलाय। मॅन ऑफ द मॅच विरुद्ध मॅन ऑफ द मॅच। स्ट्राईकवर आकाश, गोलंदाजीसाठी समीर। पहिला बॉल, थोडासा खांद्याचा वापर पहिल्याच बॉलवर केलाय। पाण्यामध्ये टप्पा पडला, बॉलने घेतली उसळी, गेला यष्टीरक्षकांच्या हातात। निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते, म्हणजे सुरुवात वेंगुर्लेकरांनी निर्धाव चेंडूने केलेली आहे। आकाश, ओ आणखीन एक बॉल, टप्पा पडतोय, उसळी घेतोय, फलंदाजांना क्षणार्धात प्रश्न विचारतोय, काय करणार या बॉलवर तुम्ही? काहीच नाही करू शकले। बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने आला। निर्धाव चेंडूची सांगता। यावेळेला हा बॉल जर पाहिलं तर मिड विकेटच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहिला मिळेल। एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे, स्वतः समीर तिकडे पोहोचतायत। यस, पहिले 2 बॉल जर पाहिलं तर जबरदस्त पाहायला मिळाले। गौरव आम्हाला सुचवत आहेत हो समीर हवा का झोका, तर त्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी देखील होताना पाहायला मिळाली। धावफलक जर पाहिलं तर आता सुरू झालाय। ज्ञानेश स्ट्राईकवर येताना पाहिला मिळतात। समोर समीर वेंगुर्लेकर, या वेळेला चेंडू चांगला होता परंतु फटकाही चांगलाच आहे। बॉल कव्हरच्या दिशेने निघालाय, पाण्यामधून मार्ग काढत असताना आले तिकडे क्षेत्ररक्षक, थ्रोही केला, तोपर्यंत 2 रन नाही थांबू शकले। आणि धावफलक जर पाहिला तर आता 3 वर जाताना पाहायला मिळेल। षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे। 5 षटकांची ही लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि यानंतर आजच्या दिवसातील शेवटचा सामना आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल। आणखीन एक बॉल वेगात ऑफ स्टंपच्या बाहेर, लेंथवर किंवा लेंथच्या थोडासा पाठीमागे, परंतु बॉलला बाउन्स केलाय आणि यष्टीरक्षकांकडे पाठवलंय। हा खेळाडू थोडासा खांद्याचा अतिरिक्त वापर करतोय आणि त्यामुळे बॉलला ऑलरेडी थोडीशी उसळी जास्त असते आणि त्याच्यापेक्षा जास्त उसळी घेण्याचा प्रयत्न करतोय। हा बॉल मात्र लेंथवरून यष्टीरक्षकाच्या दिशेने समीर वेंगुर्लेकर या नावाची चर्चा आहे सिंधुदुर्गात सध्या, आणि ती का चर्चा आहे हा खेळाडू दाखवतो इकडे। समीर वेंगुर्लेकर गेल्याही वर्षी या स्पर्धेमध्ये प्रभावित करताना पाहायला मिळाले होते। बघता बघता ओव्हर संपली पहिली। 5 षटकांच्या या मॅच मध्ये पहिला डाव सुरू आहे, पहिली ओव्हर संपली। समीर वेंगुर्लेकर यांच्या षटकामध्ये केवळ 3 धावा। सानवी स्पोर्ट्स पोईप यांना मात्र या ठिकाणी चांगली कामगिरी करावी लागणार आहे। येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील। पुन्हा एकदा पावसाचं आगमन झालेलं आहे आणि हे सातत्याने आम्हाला पाहायला मिळत आहे। गणेश कुबल, हा बॉल वेगात पाहायला मिळाला यष्टीरक्षकांच्या दिशेने।
गणेश कुबल यांना आम्ही मुंबईत देखील खेळताना पाहिलंय. यावेळेला पुढे सरसावा स्ट्रोक खेळलाय. एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? कॉल तर दिलाय, हो नाही सुरू आहे, परंतु ज्ञानेश पुन्हा एकदा आपल्या क्षेत्रात येत आहेत, क्रीजमध्ये येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. साई बालेकर आज गुणलेखनाच्या भूमिकेत देखील पाहायला मिळत आहेत. म्हणजे सगळ्या भूमिका त्यांनी निभावलेल्या आहेत. कधी कॅमेरामॅनच्या भूमिकेत जातात, कधी बॉल बॉईज होतात, कधी स्कोरर होतात. म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा ही स्पर्धा खूप महत्वाची राहिली आहे. शिकण्याचा प्रयत्न करतात. आणि तिकडे राजू सरांचं ओमकारवर लक्ष आहे. पाहूयात. 5 षटकांची ही लढत आणि धावसंख्या जर पाहिली तर 4. थोडंसं स्ट्रगल आहे, परंतु प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. गोलंदाजी जरी चांगली होत असेल, फलंदाजी सुद्धा करावीच लागणार आहे. यावेळेला टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेताना पाहिला मिळाला गणेश कुबल. एक चांगला बॉल या ठिकाणी प्रस्तुत केलाय, परंतु धाव नाही रोखू शकले. लेग बाईटच्या स्वरूपातील एक धाव तिकडे घेतली गेली आहे आणि धावसंख्या 1 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचेल ती 5 धावा धाव फलकावर आहेत. जामसंडे संघ ऑलरेडी आजच्या दिवसातील शेवटच्या मॅचसाठी पात्र झालाय. चालू सामन्यातील विजेता संघ त्यांच्याबरोबर खेळेल. आणखीन एक चांगला बॉल पहा. इकडे गणेश कुबल एक गोष्ट करतात, त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्यामुळे वेगात बॉल न टाकता कुठेतरी चांगल्या ठिकाणी मला पिचिंग करायची आहे, लेंथवर किंवा लेनच्या थोडासा पाठीमागे ठेवायचा आहे. ही रणनीती त्यांनी सुद्धा बनवलेली आहे, परंतु आकाश आणि ज्ञानेश या दोघांना त्याचं उत्तर द्यावं लागेल. यावेळेला जास्त पाठीमागे बॉल पाहायला मिळाला, परंतु यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. याही बॉलने गुंगारा दिला बॅटरला आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता. धावांसाठीचा संघर्ष मात्र सानवी स्पोर्ट्स पोईप संघाचा सुरूच आहे, कारण मोठ्या फटक्याची अपेक्षा आहे, तर तो अजून आलेला नाहीये, कारण मॅच तर 5च ओव्हरची आहे. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, यष्टीरक्षक तिकडे पोहोचतायत. सोपं नाहीये कॅच घेणं आणि तिकडे जर पाहिलं तर कॅच सुटलीये आणि एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. गणेश कुबल काहीसे नाराज त्या ठिकाणी पाहायला मिळाले त्यांच्यावर, परंतु धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे ती 6. पहिल्या षटकात धावा आल्या 3, या षटकात देखील धावा 3च आलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपतोय. विकेट नाही आली आहे, परंतु धावा तर केवळ 6 झालेल्या आहेत. परंतु या मागील मॅचमध्ये जसं आपण पाहिलं की क्रिकेटचा खेळ आहे, अंदाज घेऊन आपल्याला तो खेळावा लागतो. आपल्याला इकडे तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. वर्षभर वाट पाहिली आहे, चर्चा झाली. मागील 1 महिना सुद्धा या क्रीडा स्पर्धेची चर्चा पाहायला मिळाली. कोणती टीम कोणत्या दिवशी आहे, कोणाचा ड्रॉ कधी आहे, कोणत्या टीममध्ये कोणता खेळाडू आहे, कोण संघ कोणत्या नावाने खेळतोय, याच्याही चर्चा झाल्या. समीर वेंगुर्लेकर जबरदस्त गोलंदाजी आणि तुम्ही एकदा अचूकता दाखवली तर यश मिळणं देखील तुम्हाला स्वाभाविक आहे आणि ते यश मिळाले समीर वेंगुर्लेकर यांना. चांगला बॉल आणि त्यावर एक चांगली कॅच सुद्धा आणि पहिला धक्का बसलाय सानवी स्पोर्ट्स पोईप संघाला. नक्कीच अलीकडेच्या कालावधीमध्ये गौरवजी क्रिकेट आता फक्त गावापुरतं मर्यादित नाही राहिलं. तुम्ही चांगलं क्रिकेट खेळला तर तुमच्यासाठी खूप काही उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही पुढे जाऊन व्यावसायिक क्रिकेट खेळू शकता, मोठमोठ्या स्पर्धा भारतात खेळू शकता, भारताच्या बाहेर देखील जाण्याची आता संधी लाभते. मागील हंगामात जर पाहिलं तर ISPL सारखी एक मोठी स्पर्धा आली आणि असं नाही की फक्त मोठ्या शहरातले खेळाडू तिकडे खेळले, छोट्या छोट्या गावातील सुद्धा खेळलेत. म्हणजे उदाहरण मी विजय पावलेचंच देईल. तर अशी एक मोठमोठ्या आपल्याला संधी देखील उपलब्ध झाल्या. तुम्ही मेहनत करणं गरजेचं आहे, तुम्ही चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, त्याच्यावर सातत्य ठेवणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी टेनिस क्रिकेटमध्ये आता खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध सुद्धा झालेल्या आहेत, परंतु त्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. आणि परफॉर्मन्स आता गौरवजी लपून राहत नाही. युट्यूब नावाचं माध्यम आहे, सोशल मीडिया आहे. आणि आणखीन एक बॉल समीर वेंगुर्लेकर. या स्पर्धेमध्ये काही खेळाडू असे पाहायला मिळाले ज्यांच्याकडे ते टॅलेंट आहे. आणखी मेहनत घेतली तर येणाऱ्या कालावधीमध्ये हे खेळाडू याहीपेक्षा मोठमोठ्या स्पर्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉल रिलीज करताना जर पाहिलं तर प्रज्योत अंबिरे यांचा देखील अशा पद्धतीने बॉल रिलीज करताना आवाज पाहायला मिळतो आणि तेच इकडे उभे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी होते समीर वेंगुर्लेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक असा सितारा आहे ज्याच्या नावाची चर्चा आहे.
यावेळेला मात्र समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. बॉलिंग चांगली होते परंतु बॅटने उत्तर देण्याचा प्रयत्न आहे. पाण्यामध्ये मार्ग काढत असताना फिल्डर आले तिकडे लॉंग ऑफचे आणि धावफलक जर पाहिला तर 1 पुढे जाताना पाहायला मिळेल. या षटकात पहिली धाव आली आहे. धावांसाठीचा संघर्ष, धावांसाठीचं स्ट्रगल हे मात्र इकडे कायमच आहे कारण धावसंख्या केवळ 7 झाली आहे. ज्ञानेश आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर सौरभ आहेत, प्रयत्न करावे लागतील. यावेळेला टोलावलाय बॉल खरा वेगवान पद्धतीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाण्याची चिखलाची तमा नाही केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. त्याही परिस्थितीमध्ये बॉलला उचललं आणि फेकलं. 2 धावा तोपर्यंत पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 9 वर पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. यावेळी थोडंसं कमी गतीने बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. धाव घेतली गेली आहे आणि बायच्या स्वरूपातील ही धाव आली आणि बघता बघता 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे केवळ 10. पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 3, तिसऱ्या षटकात 4. 1 विकेट परतली आहे माघारी आणि धावसंख्या जर पाहिली तर 10 झाली आहे. परंतु डाव नाही संपलाय. 12 बॉल अजूनही बाकी आहेत. मागील मॅच मध्ये असंच आपण पाहिलं, पहिल्या 3 ओव्हरमध्ये धावा नव्हत्या परंतु त्यानंतर झाल्या. त्यामुळे आता तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण गोलंदाज बदललाय याचा फायदा सुद्धा आपल्याला होऊ शकतो आणि नवे तर तो घ्यावा लागेल. 12 मधले 4-5 तर बाहेर मारावे लागतील आणि त्यावेळेला एक चांगलं आव्हान उभं राहील. नवे तर ते तुम्हाला उभं करावं लागेल. बॉलिंगसाठी येत आहेत नितीन राणे, बरोबर? येस, नितीन राणे येत आहेत बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीमसाठी. यावेळेला पुन्हा पुढे बॉल होता नाही, मोठा फटका नाही खेळू शकले. ओव्हरपिच बॉलवर केवळ 1 धाव, ती देखील घोषांकित क्षेत्रातील येते आणि धावसंख्या 11 वर जाताना पाहायला मिळेल. गणेश कुबल यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूचं मार्गदर्शन देखील पाहायला मिळत आहे वेंगुर्ला टीमला. समीर वेंगुर्लेकर सारखा एक ताज्या दमाचा खेळाडू देखील दिमतीला आहे. आणखीन एक चांगला बॉल, क्रॉस आर्म ऍक्शन आहे. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी 1 धाव घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न, परंतु पहिलीच धाव घेत असताना बराच लांबवर पोहोचले होते सौरभ, त्यामुळे एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या जर पाहिली तर 12 वर आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4था मार्गस्थ आहे. आजचा दिवस क्रिकेटचा आहे. आज उद्या काय आणि परवा काय, 5 दिवस या स्पर्धेचे सगळ्यांसाठीच खूप महत्वाचे असतात. चांगलं दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळतं. यावेळेला थोडासा जास्त खांद्याचा वापर केला, अतिरिक्त उसळी, अचूकतेवर 9था बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. नितीन राणे यावेळेला मात्र अचूकतेवर आले. पुन्हा लेनच्या किंचितसा मागे असणारा चेंडू, थोडासा उसळी देखील दिली. फुटवर्क अपुरं पडलं या ठिकाणी बॅटरचं आणि बॉल जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. चांगला चेंडू आलाय. धावसंख्या स्थिरावलेली आहे 13 वर. 4थी ओव्हर आहे. यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु बॉल घोषांकित क्षेत्रात पाठीमागे जाईल. 14 धावा धावफलकावर. ओव्हर नंबर 4 आपण पाहतोय. 5 षटकांची लढत आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल घोषित केला जातो. धावा गरजेच्या आहेत. धावांसाठीचा संघर्ष सुरू आहे. या डावात आतापर्यंत षटकार चौकार आलेलाच नाहीये, ते मारावे लागतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय बॉल. आजच्या दिवसात बऱ्याचदा असं घडलंय की चेंडूचा टप्पा जर तुम्ही लेनच्याही पाठीमागे टाकला, टप्प्याचे चेंडू ठेवले तर तिकडनं काही बॉल खाली राहिलेले आहेत. पुन्हा एकदा तेच, या गोलंदाजाला गमकच कळलंय की कसा पद्धतीचा कुठे टप्पा टाकल्यानंतर बॉल खाली राहतो. आणि दुसऱ्यांदा असं घडलं आणि आणखीन एक चांगला चेंडू इकडे पाहायला मिळाला, ज्यावर विकेट येते रनआउटच्या स्वरूपात. ज्ञानेश माघारी परत आहेत.
धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे या ठिकाणी 15 धावांवर धावफलक थांबलेला आहे आणि बघता बघता 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 15 धावा धावफलकावर आहेत. एक षटक अजूनही बाकी आहे. पाहूया प्रयत्न इकडे करावे लागतील सान्वी स्पोर्ट्स पोईप संघाला अर्थातच मसुरी संघाला वेंगुर्ल्याच्या विरुद्ध बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला. विजय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी एक षटक बाकी आहे म्हणजे 6 चेंडू बाकी आहेत आणि क्रिकेटच्या खेळात एक ओव्हर देखील काफी असते तुम्हाला मॅच मध्ये येण्यासाठी. प्रयत्न करावे लागतील. बॉलर्सने प्लीज युवराज पहिलाच बॉल अतिरिक्त उसळी. युवराज आलेत गोलंदाजीसाठी. व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि हे 6 बॉल खूप निर्णायक असणार आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा यावेळेला बॉल थोडासा पुढे होता परंतु बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय आणि त्या प्रयत्नात धावबादच्या स्वरूपात आलीये विकेट. शेवटचं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे काही षटकार चौकाराची आवश्यकता आहे. अलंकार गेलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. जोडीला जर पाहिलं विजय आहेत. विजय आणि अलंकारला कामगिरी करावी लागणार आहे. वेंगुर्ल्याची गोलंदाजीची धार मात्र जबरदस्त पाहायला मिळाली आणि त्यात प्रमुख गोलंदाज समीर वेंगुर्लेकर, अनुभवी गणेश कुबल आपल्याला पाहायला मिळाले, नितीन पाहायला मिळाले आणि त्याच्या जोरावर धावसंख्या अजूनही सीमितच आहे 16. पुढे येऊन खेळले. कव्हर्सला पाठवलंय बॉलला. एक धाव तिकडे घेतली. अतिशय वेगात पाण्यामधून चिखलामधून आले, पडले परंतु बॉल थ्रो केला आणि थ्रो मात्र थोडासा वाईट गेला. तो पकडण्याच्या नादात गोलंदाजही तिकडे सरकले. धावा मात्र त्या ठिकाणी 2 मिळतील. या 3 धावांनिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 19 धावा धावफलकावर. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकात धावा बनवायच्या आहेत. यावेळेला थोडासा कमी गतीने बॉल टाकलाय. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय आणि त्या प्रयत्नात आणखीन एक विकेट मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर माघारी परतलेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 19 धावांवर. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. पाहूया काही मोठे फटके, काही षटकार, काही चौकार आता मारावेच लागणार आहेत. पुढे सरसावले. नो बॉल मात्र पंच त्या ठिकाणी घोषित करतायत. यस आणि या 2 धावांनिशी जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाईल. 21 वर जाईल धावसंख्या. 3 चेंडू बाकी आहेत. यस यावेळेला चांगल्या ठिकाणी चेंडू पाहायला मिळतोय आणि आणखीन एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतेल. धावसंख्या स्थिरावलेली 21 धावांवर. पहिला डाव सुरू आहे. एका बाजूला सान्वी स्पोर्ट्स पोईप, दुसऱ्या बाजूला बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला यांच्यातील लढत आपण पाहतोय. आणखीन एक बॉल जो यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय.
खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी युवराजकडून देखील होते. म्हणजे या सगळ्या चारही गोलंदाजांनी खूप चांगली कामगिरी. गोलंदाजी ही सुद्धा स्ट्रेंथ आहे या संघाची. मागील मॅचमध्ये सुद्धा प्रतिस्पर्ध्यांना कमी धावसंख्येवर थांबवलं. आताही जर पाहिलं तर 21च धावा केवळ झालेल्या आहेत. हो, इकडेही बिमर पंच घोषित करतायत आणि धावफलक जर पाहिलं तर 22 वर जाईल. फ्री हिट असणार आहे. पाहूया या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे या ठिकाणी दोन बिमर टाकलेत, काही हरकत नाही. परंतु दोन्ही बिमर जर शरीरभेदी जर वाटले तरच पंच गोलंदाजाची गोलंदाजी बंद करू शकतात. यावेळेला थोडंसं पुढे येऊन खेळणे, बॉलला मिड विकेटच्या दिशेने पाठवलं. तिकडे स्किड झाले बॅटर. एक धाव घेतलीये, पडलेत, परंतु मला पळायचंय पुन्हा एकदा उभं राहून माझ्या टीमसाठी. आणि 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या आणि बघता बघता धावफलक जाऊन पोहोचलाय तो 24 धावांवर. पहिला डाव संपलाय. पहिल्या डावामध्ये सान्वी स्पोर्ट्स पोईप संघाने 24 धावा केल्या. दुसरा डाव बाकी आहे आणि बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला टीम ज्यावेळेला मैदानात उतरेल त्यांना 25 धावांची आवश्यकता या मॅचच्या विजयासाठी आवश्यक आहे. यस, जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा आमंत्रित करेल आमचे मार्गदर्शक, शब्दांचं भंडार, शब्दांचे सम्राट हरीश पंड्या सर. शुभ संध्या मित्रांनो. आपण बघत आहात मयूर स्पोर्ट्स तर्फे आयोजित मयूर स्पोर्ट्स चषक 2024 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. कुरामवाडी कट्टा येथे स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 30,333 रुपये व भव्य चषक. द्वितीय पारितोषिक 15,555 व भव्य दिव्य चषक. उत्कृष्ट फलंदाज 1,111 रुपये व चषक. उत्कृष्ट गोलंदाज 1,111 रुपये व चषक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 1,111 रुपये व चषक. उत्कृष्ट स्पर्धेतील खेळाडू 1,555 रुपये व चषक. हे सर्व वैयक्तिक रोख पारितोषिक जे पुरस्कृत केलेत प्रवीण मिटबावकरजी यांनी. त्याचप्रमाणे वैयक्तिक पारितोषिकातील जे बूट आहेत ते पुरस्कृत केलेले आहेत लकी कांबळी यांनी. आणि ज्या ट्रॉफ्या आहेत ते स्पॉन्सर करण्यात आलेले आहेत साई स्पोर्ट्स कट्टा यांच्या मार्फत. मयूर स्पोर्ट्स मित्रांनो, मयूर स्पोर्ट्सचं ब्रीद वाक्य आहे फॉर अ ट्रू स्पोर्ट्समॅन. आणि तुम्ही मयूर स्पोर्ट्सचे सर्व जे उत्पादन आहेत ते ऑनलाईन मागवू शकता. टी शर्ट, ट्रॅक पॅन्ट, हाफ पॅन्ट, शेंडो, त्याचप्रमाणे क्रिकेट बॅट, कॅप्स आणि इतर सर्व साहित्य अगदी रिझनेबल भावामध्ये उपलब्ध आहे. तर जर तुम्ही खेळाडू असाल तर मयूर स्पोर्ट्स नक्की तुमचा खेळाच्या आयुष्यामध्ये आणा. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मयूर स्पोर्ट्सच्या यूट्यूब चॅनलला पूर्ण परिवारासह लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकन दाबायला विसरू नका. सान्वी स्पोर्ट्स पोईप विपक्ष बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला हा सामना. साई भालेकर स्वतः आमच्या सोबत आहेत, स्कोरिंग करतायत. मयूर याने सुद्धा चांगलं समन्वयाचं काम केलेलं आहे. त्याचप्रमाणे कौस्तुभ मसूरकर, मकरंद सावंत, त्याचप्रमाणे मंदार मटकर यांचेसुद्धा आम्ही आभारी आहोत. विघ्नहर्ता मंडप डेकोरेटर्स, आमची लाईव्ह स्ट्रीमिंग टीम, गौरव सावंत जे मल्टीटास्किंग करतात, ब्रॉडकास्टिंग पण करतात, ब्रॉडकास्टिंग करता करता जेवतात. प्रथमेश आणि ओमकार यांचं सुद्धा अभिनंदन करावं लागेल कारण जबरदस्त कामगिरी या दोन्ही आमच्या टेक्निशियन्स मार्फत. आणि हे आमचे टेक्निशियन्स खूप एनर्जी आहे त्यांच्यामध्ये. सकाळी जेवढी एनर्जी त्यांच्यात असते तेवढीच एनर्जी संध्याकाळी आणि रात्रीसुद्धा त्यांच्याकडून बोलताना तुम्हाला जाणवेल. चला, फलंदाजाची नावं कळाली नाही आहे. राखीव खेळाडू पाठवा प्लीज. गणेश कुबल आणि समीर वेंगुर्लेकर. पहिलं षटक सौरभ. वेगवान चेंडू, चांगली उसळी होती. बघायचं आहे पंच यांनी 1 पर ओव्हर चा इशारा आणि बाय एक्स्ट्रा धाव.
क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ आहे बघा. बाई पण आहे, लेग बाई पण आहे, फ्री हिट आहे, म्हणजे बॉलरसाठी खूप कमी आहे. आणि खरोखर आयसीसीने याकडे लक्ष दिलं पाहिजे, कारण जर चांगलं क्रिकेट बघायचं असेल तर ह्या ज्या रन्स आहेत त्या क्रिकेटमधून निघाल्या पाहिजे. लेट द गेम बी फेअर. भरपूर वेळा आयसीसीला याच्यासाठी लोकांनी संपर्क सुद्धा केलाय. त्यातील आमचे काही मित्र पण आहेत. वेगवान चेंडू, चांगल्या पेसवर अलका कुबल आणि एक गणेश कुबल. ज्याच्या बॅटमध्ये आहे बल तो कुबल. रायझिंग डिलिव्हरी, असे चेंडू पाहिजे मित्रांनो. हे वैभव दाखवतोय गोलंदाजाचा. 1 पर ओव्हर. व्हॉट अ बॉल. क्रिकेट हा फलंदाजाचा खेळ नाहीये, दाखवतोय गोलंदाज सौरभ. आणि असं पण नाही की तो 6'2", 6'3" हाईट आहे, त्याची हाईट नाहीये, परंतु ज्या पद्धतीने तो चेंडूला करतोय, म्हणजे चेंडूला रिलीज करतोय, वाखाणणं योग्य. अजून एक चेंडू. चिन म्युझिक ज्याला म्हटलं जातंय, अगदी नाक आणि हनुवटीच्या बाजूने जेव्हा चेंडू जातो तेव्हा त्याला चिन म्युझिक म्हटलं जाते. खास करून जेव्हा लेदर बॉल, कॉर्क बॉल असतात तेव्हा त्याच्यावर जी शिलाई केलेली असते आणि जो त्याच्यावर कलर मारलेला असतो त्याचा सुगंध तुमचा नागपुड्यात जातो. धावसंख्या 2. नो बॉल आता दिला गेलाय आणि फ्री हिट. पंचांची कुठलाही वादविवाद घालू नये मित्रांनो. पंच तेच आहेत, दीपक धुरी आणि बंटी केरकर. उमेश मांजरेकर तिसरे पंच आहेत जे आमच्या मंचावर आहेत. कॉमेंट्रीची धुरा सांभाळली आहे ती प्रसाद परब, चंद्रकांत शेटे, प्रदीप देऊलकर, श्याम वाक्कर असे ज्ञानी समालोचकांनी या स्पर्धेला आपला आवाज दिला. धावसंख्या झाले 4. वेगवेगळ्या गतीने एकाच ठिकाणी चेंडू टाकण्यामध्ये तरबेज गोलंदाज म्हणावा लागेल, कारण ज्या पद्धतीने तो चेंडूला पिच करतोय. समीर वेंगुर्लेकर, गणेश कुबलसाठी तेवढं सोपं नसणार आहे. धावांचं लक्ष जरी छोटं असलं तरी त्या धावा प्रत्यक्षात करावी लागणार आहेत, हे महत्वाचं आहे. मागील सामन्यामध्ये बघितलं आपण सान्वी स्पोर्ट्स पोईप यांनी कशा पद्धतीने आपला प्रतिस्पर्धी संघाची राख रांगोळी केली. वेंगुर्लेकर यांनी मारलेला चांगला फटका, देखणा फटका होता. ऑन ड्राईव्ह, चेंडू घास मध्ये फसतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 5. 20 धावांची गरज, षटक शिल्लक आहेत 4. 24 चेंडू आणि 20 धावा. राजू भालेकर यांना तुम्ही बघत आहात बाउंड्री लाईनवर. कारण धावसंख्या कमी आहे म्हणजे तिथे चेंडू गेलाच नाहीये. राजू भाऊ सुद्धा थोडासा विश्रांती घेत आहेत. 3 ते 4 किलोमीटर रोज त्यांचा चालायचा व्यायामचा वेळ असतो. मैदानाचा अवतीभवती, भालेकरवाडीचा अवतीभवती. मित्रांनो, एकदा भालेकरवाडीला नक्की भेट द्या, तुम्हाला आवडेल. निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि काही दिवसानंतर तुम्हाला अधिकृत भालेकर होमस्टे विथ वर्ल्ड क्लास एम्युनिटीज अँड फॅसिलिटीज तुम्हाला बघायला मिळेल. झाड झुडपं, डोंगर, झाडी आणि एखादा हाटीलला लाजवेल असं काटेज. विजय नवीन षटक घेऊन येतोय. समीर वेंगुर्लेकर फलंदाज. खाली राहणारा मात्र धावून एक धाव पूर्ण केली जाते आणि वाईडची एक धाव. 2 धावांनी 7 वर पोहोचतोय स्कोर. या सामन्यातून विजेता होणारा संघ आज सकाळचा विजेता संघ म्हणजेच DRCC जाम संडे या संघासमोर खेळणार आहे. जाम संडेने पण ठरवलंय आपण जाम मेहनत करू आणि संडेला तर खेळायचंच आहे.
वाईड बॉल, लागोपाठ वाईड बॉल, आणि हे वाईड बॉल महागडे पडतील, कारण यानंतरचा जो सामना आहे तो उपउपांत्य फेरीचा असेल आणि ती फेरी जर खेळाला मिळाली आणि जिंकले तर बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रवेश करू शकता. पहिल्या दिवशी कुलस्वामी आंबेगाळी आणि जर काल बघितलं तर नुरवी स्पोर्ट्स चेंदवण या दोन संघाने उपांत्य फेरी गाठलेली आहे. दोन संघ आज आणि उद्या असे निवडले जातील. उद्या सुद्धा 7 सामने असतील मित्रांनो, ज्याच्याविषयी माहिती शेवटच्या सामन्यामध्ये आमचे समालोचक मित्र आपल्यापर्यंत पोहोचवतीलच. राऊंड द विकेट, खांद्याचा चांगला वापर, मसल बॉलर ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते, आणि सामना अजून संपला नाहीये. जबरदस्त तिथे झुंज द्यायचा प्रयत्न सुरू आहे. 9 धावा असे चेंडू पाहिजे. सौरभने टाकले आता विजय, हा सुद्धा त्याचा मागोमाग चांगली गोलंदाजी करतोय. असे जेवढे निर्धाव चेंडू येतील तेवढा फायदा होईल. रायसिंग डिलिव्हरी, यष्टीरक्षकाने 1 नंबर सांगितलं. चांगली गोलंदाजी. गणेश कुबल यांना थांबून खेळावं लागणार आहे. वेंगुर्लेकर कुबलला सांगतोय, कुबल तू हळूवार चल, कारण लक्ष जास्त मोठं नाहीये. वन पर ओव्हरचा इशारा. तुम्ही टाकले तर आम्ही पण टाकू. मोठ्या स्पर्धा खेळत असताना मात्र दडपण असते, परंतु विजयसारखे खेळाडूला मानलं पाहिजे. चांगली गोलंदाजी आहे त्यांची. या वेळेला टोलावून मारलेला फटका, रॉकेट शॉट, अगदी ब्रह्मोस मिसाईल किंवा रॉकेट सारखा तो गेलाय. मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा. धावा झालेत 15, धावा हवेत 10. उघडा डोळे नीट आणि जवळून पहा. वाईड बॉल. धावसंख्या झाली 16, धावा हवेत 9. द्वितीय षटक. काल सुद्धा आमचं शेड्यूल मित्रांनो वेळेवर पूर्ण झालं होतं आणि आज सुद्धा वेळेवर पूर्ण होणार. स्क्वेअर कटचा फटका आहे. 1 धाव पूर्ण केली जाते. वेंगुर्लेकर स्ट्रायकर एंडला पोहोचतोय, परंतु कुबल यांनी सांगितलंय 1च घेऊ. धावांची गरज आणि धावांचा लालच हे ओळखायला पाहिजे. लोभ जो असतो तो कधी कधी घातक असतो आणि म्हणून कुठल्या गोष्टीचा अट्टहास करू नये. धावसंख्या थांबली ती 17वर 8 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18. एकही गडी न गमावता हा धावांचा पाठलाग सुरू आहे. नवीन गोलंदाज म्हणजेच तिसरं षटक करतायत सौरभ. या सामन्यातून जिंकणारा संघ डीआरसीसी जामसंडे बरोबर खेळणार आहे आणि डीआरसीसी जामसंडे हे आतुरतेने वाट पाहत आहेत. जवळपास गेली 4 ते 4.5 तास. एक धाव कुबल यांच्यासाठी. धावता धावता दोन्ही फलंदाज आपल्या बॅटचा सुद्धा विनिमय करतायत. एवढा वेळ होता चेंडूला उचलेपर्यंत. भारतीय सेना दलाचा जवानाने आतापर्यंत हातपाय धुवून चहाचा कप प्यायला असता एवढा वेळ राहिला होता ती धाव पूर्ण करण्यासाठी. धावसंख्या झाली ती 18. 25 धावांचं लक्ष आहे. 18 झालेत. 7ची गरज. ओमकार, सौरभ यांचा हा चेंडू. समीर वेंगुर्लेकर म्हणजे मला थोडीशी भावेश पवारची झलक दिसते, कारण ज्या पद्धतीने त्याने गोलंदाजी केली, फलंदाजी केली, संघासाठी एक असा हिरा ज्याच्याकडनं भरपूर काही अपेक्षा तुम्ही ठेवू शकता असा हा अष्टपैलू खेळाडू. गरज असते संधीची आणि जेव्हा संधी मिळते तेव्हा त्याचं सोनं हे करून दाखवायचं असते. स्क्वेअर कटचा भव्य असा फटका आणि 1 धाव. हँड आय कोऑर्डिनेशन बघण्यासारखं होतं. आयलाईनच्या खाली चेंडू होता
आणि त्याला खेळणं सोपं होतं. फलंदाजासाठी धावसंख्या 20, धावा हवेत 5. एक मोठा फटका जर मारला तर षटकाराने सामना संपवू शकतात. संघातील सर्व खेळाडू शाबाशी देत आहेत, कारण अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी वाघाचं काळीज लागते. आणि वाघाचं काळीज जे असते ना, ते गुगलच्या प्ले स्टोअरवरनं डाउनलोड करता येत नाही. ते आत्मसात करावं लागते. काळीज वाघाला बघायला पाहिजे रोज एकदा चित्र, तर वाघासारखे व्हाल. आणि आमचे एक वाघ सीमारेषेच्या बाहेर, म्हणजेच त्यांचे इनिशियल्स आहेत ADM. 112. शाखाचे शाखा प्रमुख अनिल धोंडू माने. आणि अनिल धोंडू माने स्वतः चांगले फुटबॉलपटू, क्रिकेटपटू आणि MS टीम्स म्हणा, झूम मीटिंग म्हणा, ते फॉर्म मध्ये असतातच. काराओके सत्र असतो रोज, आणि आज तर शुक्रवार आहे. आषाढी एकादशी सुद्धा झालेली आहे. आता गुरुपौर्णिमेची आपण वाट पाहतोय, परंतु तत्पूर्वी शुक्रवार शनिवार हा वाट पाहतोय आपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 21 आणि आता 12 चेंडूमध्ये धावा हवेत ते 4. 12-4. DRCC जामसंडे यांनी सज्ज राहायचं आहे. जसा हा सामना संपेल त्वरित आपल्याला टॉस करून सुरू करायचं आहे. पावसाचं सावट आणि खेळाडू भरपूर लांबीतून प्रवास करून येतात. वेळेवर त्यांना घरी पोहोचणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. नवीन मधल्या एसटीवर स्टंप टू स्टंप गोलंदाजी, ज्या मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सर्वात चांगली गोलंदाजी म्हटली गेले. 11 चेंडू 4 धावा. गोलंदाज अलंकार चांगल्या गोलंदाजीने अलंकृत करतोय आपल्या गोलंदाजीला. 1 धाव. धावसंख्या 22. 3ची गरज. गणेश कुबल आणि समीर वेंगुर्लेकर ही सलामीची जोडी एकही गडी न गमावता हा सामना जिंकेल असं मला वाटते. आणि 10 गडी राखून हा सामना जिंकलाय तो म्हणजे सान्वी स्पोर्ट्स पोईप, आणि उपउपांत्य फेरी गाठली आहे. आणि उपउपांत्य फेरीचा नाणेफेकीचा कौल होणार बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला आणि सान्वी स्पोर्ट्स पोईप हे 2 संघ खेळत होते, आणि आता त्यातून बॉथम वॉरियर्स हा संघ जिंकलाय. आणि DRCC जाम संडे या संघाबरोबर त्यांना आजचा अंतिम सामना खेळायचा आहे. अंतिम सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करणार आहे प्रसाद परब यांना. या प्रसाद परब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होणार. या जाम संडेचे कॅप्टन या. आणि नम्र विनंती असणार आहे विजेता संघातील समीर वेंगुर्लेकर यांना आपण नाणेफेकीसाठी या. सामना 5 षटकांचा राहील मित्रांनो. आणि नाणेफेक प्रसाद परब. मित्रांनो, प्रसाद परब यांची ओळख करून देतो 1 मिनिट. आज मला वाटतं गेली 20 वर्ष ते समालोचन करतायत, आणि खूप चांगली शब्दफेक त्यांच्याकडे आहे, शब्दकोश चांगला आहे. आणि सुप्रीमो ट्रॉफी जी भारताची अव्वल दर्जाची स्पर्धा आणि स्वर्गीय रतनबुवा मेमोरियल ट्रॉफी, भारतातील 2 मोठे स्पर्धा, याच्यामध्ये तुम्ही त्यांचं समालोचन ऐकत आहात. असे प्रसाद परब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक. सामना 6 षटकांचा आहे असा निर्देश आयोजकांनी दिलाय. थँक्यू. हेड इज द कॉल.
टेल आहे फिल्डिंग व्हेरी गुड.